नमस्कार आणि आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विचारात डोकावणार आहोत जो साधा वाटला तरी खोल आहे. हा विचार आहे संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगातून. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्याचा गाभा एका वाक्यात सांगता येतो. जगात वाईट गोष्टी आहेत म्हणूनच आपल्याला चांगल्या गोष्टींची खरी किंमत कळते. खरं तर हा विचार आपण अनेकदा ऐकतो नाही का? हो, अगदी. पण आज आपण जरा याच्या मुळाशी जाऊया. या साध्या दिसणाऱ्या विचारातून तुकाराम महाराज आपल्याला जगण्याकडे पाहण्याचा नेमका कोणता दृष्टिकोन देतात. चला तर मग सुरुवात करूया. पहिलीच ओळ आपल्याला थेट मुद्द्यावर आणते. वाईटाने भले, हिने दाविले चांगले. म्हणजे वाईटामुळे चांगल्याची ओळख पटते. साधं उदाहरण म्हणजे समजा एखाद्या खोटारड्या माणसाशी आपला संबंध आला, तेव्हाच आपल्याला प्रामाणिक माणसाची किंमत कळते. बरोबर, पण इथे एक गंमत आहे. काय? तुकाराम महाराज इथे फक्त व्यक्तींबद्दल नाही बोलत आहेत. ते जगाकडे पाहण्याचे एक पायाभूत नियम सांगत आहेत. तो नियम म्हणजे द्वंद्व, ड्युॲलिटी, द्वंद्व. हो, म्हणजे कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे एकटी अस्तित्वात नसते. तिची ओळख, तिचं मूल्य हे सगळे तिच्या विरुद्ध गोष्टीमुळेच ठरतं. अच्छा. आणि हा काही फक्त आध्यात्मिक विचार नाहीये. हा आपल्या रोजचा अनुभवाचा आणि अगदी मानसशास्त्राचाही भाग आहे. ठीक आहे. म्हणजे चांगल्याची ओळख होण्यासाठी वाईटाची गरज आहे. पण मग एक प्रश्न येतो की या दोन गोष्टी एकमेकांवर इतक्या का अवलंबून आहेत? त्या स्वतंत्रपणे अस्तित्वात येऊच शकत नाहीत का? छान प्रश्न आहे. मला वाटतं तुकाराम महाराज पुढच्याच ओळीत याचं उत्तर देतात. एका विणे एका कैचे मोल होते फुका. म्हणजे एकाशिवाय दुसऱ्याला काहीच किंमत नाही. अगदी बरोबर. आणि हेच तर आपल्या आयुष्याचं सार आहे. तुम्हीच विचार करा, जर जगात फक्त सुखच असतं, दुःख नावाची भावनाच नसती, तर त्या सुखाला आपण सुख असं म्हटलंच नसतं. ती एक सामान्य अवस्था झाली असती. हो, बरोबर. जसं आपण श्वास घेतो, पण प्रत्येक श्वासासाठी आपण कृतज्ञता व्यक्त नाही करत. पण जेव्हा श्वास कोंडतो तेव्हाच त्या मोकळ्या श्वासाची किंमत कळते. अपयशाची चव चाखल्याशिवाय यशाची खरी गोडी लागतच नाही. खरे. तुकाराम महाराज इथे आपल्याला हेच सांगत आहेत की हे जे द्वंद्व आहे तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण यात एक धोका नाही का? कसा? म्हणजे याचा अर्थ असा होतो की सुखाची किंमत कळावी म्हणून आपण दुःखाची वाट पाहायची, किंवा कोणी असंही म्हणू शकतं की हे फक्त झालेल्या दुःखाचं सांत्वन करण्याचा एक मार्ग आहे. अच्छा. स्वतःला समजवण्यासारखं की ठीक आहे, वाईट झालं पण त्यामुळेच मला चांगल्याची किंमत कळली. हे एक प्रकारचं कोपिंग मेकॅनिझम वाटू शकतं. खूप चांगला मुद्दा आहे आणि याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण. म्हणजे बघा, तुकाराम महाराज आपल्याला मुद्दाम दुःख शोधायला नाही सांगत आहेत. ते फक्त एक वास्तव मांडत आहेत. ते म्हणत आहेत की जेव्हा दुःख येईल तेव्हा खचून जाऊ नका. त्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहा. तो अनुभव तुम्हाला सुखाची खोली समजून घ्यायला मदत करेल. हे सांत्वन नक्कीच आहे, पण ते पोकळ नाहीये. अच्छा. ते अनुभवावर आधारित शहाणपण आहे. दुःख हे सुखाची किंमत ठरवणारं एक मोजमाप आहे आणि त्या मोजमापाशिवाय सुखाला मोलच नाही. वा. दुःख हे सुखाला अर्थ देणारं रेफरन्स पॉइंट आहे. हा मुद्दा पटला. पुढची ओळ तर अजूनच तीव्र आहे. विषय दाविले अमृत, कडू गोड घाते हित. हो. विषामुळे अमृताची आणि कडूपणामुळे गोडाची किंमत कळते. हे उदाहरण खूपच टोकाचं वाटतं. हो, कारण त्यांना त्या विचाराची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि गंमत म्हणजे आजच्या जगात मार्केटिंग कंपन्या याच तत्वाचा वापर करतात. खरंच? कसं? मानसशास्त्रात याला कॉन्ट्रास्ट प्रिन्सिपल म्हणतात. कॉन्ट्रास्ट प्रिन्सिपल? हो, म्हणजे एखादी महागडी वस्तू आधी दाखवायची आणि मग कमी किमतीची वस्तू दाखवली की ती आपल्याला जास्त स्वस्त वाटते. हो, होतं असं. तोच आज अब्जावधी डॉलर्सच्या उद्योगाचा पाया आहे. वा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुकारामांनी सांगितलेली गोष्ट केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नाही. अजिबात नाही. ती आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीशी जोडलेली आहे. आणि कडू गोड घाते हेत यातील हेत हा शब्दही महत्वाचा वाटतोय. अगदी. म्हणजे कडू अनुभव फक्त गोडव्याची ओळखच करून देत नाहीत, तर ते आपल्या हिताचेही असतात. नेमका तोच मुद्दा आहे. कडू अनुभव म्हणजे काय? चुका, अपमान, अपयश. बरोबर. आणि हे अनुभव आपल्याला शिकवतात, आपल्याला घडवतात. ते आपल्यासाठी कडू औषध असतात. जे तात्पुरतं नकोसं वाटलं तरी अंतिमतः आपल्या भल्याचंच असतं. त्यामुळे कडूपणा हा केवळ गोडव्याचा संदर्भ नाही, तर तो स्वतःच एक शिक्षक आहे.
खरंय. हेच या ओळीचं खरं सौंदर्य आहे. रात्रीमुळे दिवसाची ओळख पडते, हे तर आपण रोज अनुभवतो. हो, घरातली वीज गेल्यावरच आपल्याला त्या मेणबत्तीच्या ज्योतीची किंमत कळते. तोपर्यंत ती अडगळीत पडलेली असते. बरोबर. पण इथे आपण अजून थोडा खोलात जाऊ शकतो का? नक्कीच इथला अंधार केवळ भौतिक अंधार आहे का? नाही. मला वाटतं इथे अंधार हे अज्ञानाचं, गोंधळाचं, निराशेचं प्रतीक आहे. अच्छा. आणि ज्योत म्हणजे ज्ञानाचा, आशेचा, जाणीवेचा प्रकाश. जेव्हा आपण एखाद्या समस्येत पूर्णपणे अडकतो, सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं वाटतं, तेव्हा ज्ञानाचा एक छोटासा किरण किंवा आशेची एक तिरीपही आपल्याला किती मोठा आधार देऊन जाते. हो, अगदी. त्या क्षणी त्या ज्ञानाची, त्या आशेची खरी किंमत आपल्याला कळते. म्हणजे हा विचार फक्त भौतिक जगापुरता नाही, तर तो वैचारिक आणि भावनिक पातळीवरही लागू होतो. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. विचारा. तुकाराम महाराजांचा दृष्टिकोन आपल्याला हे द्वंद्व स्वीकारायला शिकवतो, पण काही पाश्चात्य तत्वज्ञान जसं की स्टोइझम हो, ते आपल्याला या सुख-दुःखाच्या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन तटस्थ राहण्यावर भर देण्यास सांगतं. बरोबर. म्हणजे चांगल्याने हुरळून जाऊ नका आणि वाईटाने खचून जाऊ नका. या दोन दृष्टिकोनांमध्ये कोणता जास्त व्यावहारिक वाटतो? हा खूप महत्वाचा फरक आहे. स्टोइझम आपल्याला परिस्थितीवर भावनिक प्रतिक्रिया न देण्याचं प्रशिक्षण देतं. बरोबर. तर तुकाराम महाराज आपल्याला भावना नाकारायला सांगत नाहीत. ते म्हणतात, भावना अनुभवा, दुःख अनुभवा, पण त्यातून सुखाचं मोल शिका, आनंद अनुभवा, पण तो क्षणभंगूर आहे याचं भान ठेवा. म्हणजे एक प्रकारे एका अर्थी तुकारामांचा मार्ग अधिक मानवी आणि स्वीकार्य वाटतो. तो आपल्याला भावना शून्य व्हायला नाही, तर भावनांचा योग्य अर्थ लावायला शिकवतो. दोन्ही मार्ग एकाच ध्येयाकडे जातात, मनाची शांती, पण मार्ग थोडे वेगळे आहेत. पटलं. आता एक खूप व्यावहारिक आणि मार्मिक उदाहरण येतं. उंच नींच गारा, हिरा परिस मोहरा. हो. मला वाटतं इथे तुकाराम महाराज आपला विषय थोडा बदलत आहेत. गारा म्हणजे बर्फाचे खडे आणि हिरा, दोन्ही दिसायला चमकदार, पण एकाची किंमत काहीच नाही तर दुसरा अमूल्य. विषय बदललेला नाहीये. नाही, ते त्याच सिद्धांताला एका नवीन पातळीवर घेऊन जात आहेत. आतापर्यंत आपण पूर्णपणे विरुद्ध गोष्टींबद्दल बोलत होतो. अंधार, प्रकाश, कडू, गोड. हो. आता ते वरवर सारख्या दिसणाऱ्या पण मुळात भिन्न असणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत. आणि हे थेट विषेन दाविले अमृत या उदाहरणाशी जोडलं जातं. अच्छा. दोन्हीकडे आपल्याला वरवरच्या रूपाला न फसता खऱ्या मूल्याची पारख करायला सांगितली आहे. अच्छा, म्हणजे हा एकाच विचाराचा विस्तार आहे. अगदी. गारा आणि हिरा दोन्ही चमकतात, पण एक क्षणभंगूर आहे जो उन्हात विरघळून जातो. बरोबर. तर हिरा चिरंतन आहे, अखीण आहे. याचा अर्थ जगात अनेक गोष्टी किंवा माणसं वरवर आकर्षक वाटू शकतात, पण त्यांचं खरं मूल्य आणि टिकाऊपणा वेगळा असतो. हो. जसे की सोशल मीडियावरचं ग्लॅमरस आयुष्य आणि खरं कष्टप्रद पण समाधानी आयुष्य. अगदी अचूक उदाहरण दिलत. इथे संत तुकाराम आपल्याला केवळ निरीक्षण करायला नाही तर परीक्षण करायला शिकवत आहेत. परीक्षण? हो. बाह्य रूपावर, दिखाव्यावर न भाळता खऱ्या गुणांची पारख कशी करावी, हा एक महत्वाचा संदेश यातून मिळतो. आपल्या दैनंदिन जीवनात माणसं ओळखण्यासाठी हे तत्व खूप महत्वाचं आहे. कोण गारा आहे आणि कोण हिरा हे ओळखण्याची दृष्टी आपल्याला अनुभवातूनच येते. वाईट फसवा अनुभवच आपल्याला खऱ्या मौल्यवान गोष्टींची पारख करायला शिकवतो. आणि मग शेवटी या सगळ्या विचारांचा सार तुकाराम महाराज एका ओळीत सांगतात. तुका म्हणे भले ऐसे नष्टांनी कळले. याचा तर अर्थ अगदी स्पष्ट आहे. जगात दुष्ट किंवा वाईट लोक आहेत, म्हणूनच सज्जन किंवा चांगल्या लोकांची ओळख पटते, त्यांची किंमत कळते. हो. आणि आता जर आपण मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल की एका साध्या विचारापासून सुरुवात करून ते आपल्याला कुठे घेऊन आले आहेत. बरोबर. त्यांनी सुरुवात केली चांगल्या वाईटाच्या ओळखीपासून, मग ते गेले सुखदुःखाच्या अनुभवावर, तिथून ते आले ज्ञानाच्या महत्वावर, पुढे ते आपल्याला मूल्यांची पारख करायला शिकवतात. आणि शेवटी ते नैतिकतेच्या एका मोठ्या सिद्धांतावर येऊन थांबतात. वाईटाचं अस्तित्वच चांगुलपणाला अर्थ देतं, त्याला एक संदर्भ देतं आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करतं. खरंय. हा अभंग म्हणजे केवळ काही ओळी नाहीत, तर ते एक संपूर्ण जीवन दर्शन आहे. तर या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाल्यास तो असा की आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक गोष्टीकडे, मग तो वाईट अनुभव असो,
कठीण प्रसंग असो किंवा एखादी दुष्ट व्यक्ती असो, हं, त्याकडे केवळ नकारात्मकतेने पाहू नये. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला चांगल्याची, खऱ्याची आणि मौल्यवानाची ओळख करून देण्याची ताकद दडलेली आहे. अगदी. अंधार आहे म्हणूनच प्रकाशाला किंमत आहे आणि काटे आहेत म्हणूनच फुलांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. बोला. संत तुकारामांनी आपल्याला शिकवलं की वाईटच्या तुलनेत चांगलं ओळखता येतं. पण विचार करा, ज्या गोष्टींना किंवा अनुभवांना आपण आज वाईट म्हणून संबोधतो, तेच अनुभव भविष्यात कोणत्या तरी मोठ्या चांगल्या गोष्टीची ओळख करून देण्यासाठी आवश्यक तर नसतील. म्हणजे आजचं अपयश हे उद्याच्या मोठ्या यशाची पहिली पायरी असू शकतं. आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्याचा पाया असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज जो माणूस आपल्याला वाईट वाटतोय, तो आपल्याला स्वतःमधल्या कोणत्या तरी चांगल्या गोष्टीची ओळख करून देण्यासाठी तर आलेला नाही ना. यावर नक्की विचार करा.